नमस्कार, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फ्लावरची भाजी। तर कशी बनवायची ते बघूया। इथं मी फ्लावर घेतलेली आहे आणि ती थोडी उकडून घेतलेली आहे आणि इथं आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे, भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता याबरोबर घालणार आहोत आपण जिरे। तर अर्धा चमच मी जिरे घातलेले आहेत आणि जिरे घालून झाल्यानंतर यामध्ये घालायचे आलं लसूणची पेस्ट। तर आलं लसूणची पेस्ट घालून झालेली आहे आणि थोडं 2 मिनिटं फ्राय सुद्धा करून झालेला आहे। तर यावर घालायचा आहे आपल्याला एक टोमॅटो आणि ते सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर आता टोमॅटो आलं लसूणची पेस्ट छानपैकी अशी फ्राय करून झालेली आहे। आता यावर आपण घालूया काही सुके मसाले। तर इथे घालत आहे मी थोडी हळदी पावडर, याचबरोबर घालत आहे लाल तिखट। तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्याचबरोबर घालत आहे कांदा लसूण मसाला, थोडा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। अर्धा चमच घालायचे आहेत आपल्याला धनेपूड आणि थोडासा काळा मसाला। आता छानपैकी याला फ्राय करून घ्यायचं आहे। अगदी लवकरात लवकर होणारी भाजी आहे आणि अजिबात वेळ नाही लागत याला। तर छानपैकी आपला मसाला फ्राय करून झालेला आहे। तर यावर घालूया आपण उकडलेली गोबी, फ्लावर आणि याला सुद्धा आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचे आहे मसाल्याबरोबर आणि गरजेनुसार यामध्ये घालायचं आहे पाणी। तर आपण छानपैकी 2 मिनिटे याला परतून घेऊया। तर इथं 2 मिनिटे छानपैकी अशी परतून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर ही भाजी सुकी ठेवायची असल्यास तुम्ही सुकी सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला रश्याची हवी असली तर यावर थोडं गरजेनुसार पाणी घालू शकता। तर यावर घालूया आपण आता भरपूर सारी कोथिंबीर। तर कोथिंबीर तुम्हाला जेवढी घालायची तेवढी घालू शकता आणि याला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। लवकरात लवकर सकाळच्या डब्यासाठी ही भाजी होते। आता यावर आपण गरजेनुसार पाणी घालूया। तर मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे। तर छानपैकी याला अशी आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे ही आधीच उकडलेली भाजी आहे तर लवकरात लवकर शिजले जाते। तर एक उकळी काढून घेतल्यानंतर भाजी रेडी आहे आपली। तर एक उकळी काढून घेऊया। तर आपली छानपैकी भाजी अशी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथं भाजी शिजलेली आहे। तर आपण आता सर्व करूया। तर रेडी आहे आपली फ्लावरची भाजी। कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।